ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। राहुरी तालुक्यातील एका मुलीचे 10 महिन्यांपूर्वी अपहरण करून तिला पळवून नेण्यात आलं होतं। या घटनेमधील पीडित मुलीचा राहुरी पोलीस पथकानं शोध घेऊन आरोपीला अटक करून त्याच्यावरती लैंगिक अत्याचाराचे वाढीव कलम लावण्यात आलेत। राहुरी पोलीस ठाणे हद्दीमधून एका मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं। त्यावेळी पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक पीडित मुलगी आणि आरोपीचा शोध घेत होते। सदर गुन्ह्यामध्ये अपहरण झालेले मुलगी याबाबत काही एक माहिती उपलब्ध नसताना गुप्त बातमीदाराच्या मदतीने आणि तांत्रिक तपासणीद्वारे पोलीस पथकानं अथक परिश्रम घेऊन सदर गुन्ह्यामधील अपहरित मुलीचा माग काढून तिचा शोध घेतलाय। मुलीला राहुरी पोलीस स्टेशनला आणून सदर पीडित मुलीला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं। अपहरण करणारा आरोपी अनिल राजू पवार याला 5 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, हवालदार आवारे कुदळे, सूरज गायकवाड, पोलीस नाईक देविदास कोकाटे, रवी पवार, महिला पोलीस शिपाई वृषाली कुसळकर, मीना नाचन तसेच अहिल्यानगर मोबाईल सेलचे पोलीस नाईक संतोष दरेकर आदी पोलीस पथकानं केली आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुदाम शिरसाट, हवालदार आवारे हे करतायत। राहुरी पोलीस पथकानं मागील आठवड्यामध्ये ऑपरेशन मुस्कान अंतर्गत अपहरण झालेल्या 5 मुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिलाय। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।